पावसाळ्यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या कटिंग लावतो. मी सुद्धा ही मागच्या 2 वर्षा अगोदर याची कटिंग लावली होती. हे म्हणजे तुम्हाला ओळखायला आलं असेल ब्रह्मकमळ. हो, आपण ब्रह्मकमळ सुद्धा कटिंगपासून तयार करू शकतो. मी याच्यात 2 ते 3 कटिंग लावल्या त्या. काही मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा दिलेल्या आहेत आणि या बघू शकता तुम्ही किती मस्त छान ग्रो झालेल्या आहे. हे छोट्या मी कुंडीमध्ये लावल्या होत्या अगोदर, पण आता मी याला मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. जे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे जवळून त्याला छोटंसं आणखी एक पान ग्रो होतंय तिथून आणि हे एका पानामधून अशा प्रकारे 2-3 पानं फुटत राहतात. इथे मी 2 कटिंग लावल्या होत्या फक्त, तर त्याच्यामध्ये बघू शकता एका पानामध्ये भरपूर अशी पानं आलेले आहेत. अशाच प्रकारचे पानं एका पानामधून निघत राहतात आणि कळीसुद्धा याच्यावरच लागते. मी तुम्हाला सांगते समोर कळीसुद्धा कुठे लागते इथे बघू शकता मी हे छोटी एक कटिंग लावली होती आणि हे मोठं जे पान दिसत आहे हे सुद्धा मी कटिंगपासून ग्रो केलेलं आहे. हे जे आहे ना इथून पानं येतात आणि इथूनच आपल्याला कळ्यासुद्धा लागलेल्या दिसतील. जेव्हा आपली याची वेळ येते, फुलांची वेळ येते, जून-जुलैमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये याला वर्षातून एकदाच फक्त फूल येत असतात. भरपूर कळ्या लागू शकतात. आपलं जेवढं झाड असेल तेवढ्या प्रकारे कळ्या लागू शकतात. इथे मी तुम्हाला कटिंगसुद्धा दाखवणार आहे कशा लावायच्या. हे काही पानं आहेत ब्रह्मकमळचे. तुम्ही बघू शकता मी याला पाण्यामध्ये ठेवलं होतं कारण 2-3 दिवसा अगोदर हे तोडून ठेवलेले आहेत. 2 ते 3 दिवस झालेत त्याला तोडून ठेवलेलं आहे म्हणून मी त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं. कोणतीही आपण कटिंग घेतो ना, तर तेव्हा आपल्या जर लावणं शक्य झालं, तर वेळेवर लगेच लावून टाकायची किंवा मग लावणं जर नाही झालं, तर आपण याला अशा प्रकारे पाण्यामध्ये किंवा एखाद्या कशामध्येही आपण पाण्यामध्ये ठेवून द्यायचं बॉटलमध्ये. जेणेकरून जे आपण कट केलेला भाग असतो तो सुकणार नाही आणि आपली कटिंग जी आहे, कटिंग सुकली नाही की म्हणजे लवकर लागणार. पाण्यामध्ये जर ठेवलं ना आपण, तर ते ॲक्टिव्ह होतात आणि ते कटिंगसुद्धा लवकर लागतं. अशा प्रकारे बघा मी इतके कटिंग घेणार आहे मातीमध्ये दाबण्यासाठी. माती मी सिंपल घेतलेली गार्डनची सॉईल घेतलेली आहे आणि कटिंग लावण्यासाठी काय करायचं एलोवेरा फ्रेश जो एलोवेरा असतो आपल्याकडचा, तो एलोवेरा घ्यायचा. म्हणजे कसं आहे पटकन लागतं आणि एलोवेरा हा रूटिंग हार्मोनचं सुद्धा काम करतो. जर एलोवेरा नसेल तर आपण हळद जी असते आपल्याकडची ती सुद्धा लावू शकतो. आपल्या पानाला याला इन्फेक्शन वगैरे होत नाही किंवा मग फंगस वगैरे लागत नाही त्यामुळे एलोवेरा लावायचं किंवा हळद सुद्धा आपण लावू शकतो. ती सुद्धा हळद जर लावली तरी चालते किंवा मातीमध्ये हळद टाकली तरी चालते. अशा प्रकारे आपण ब्रह्मकमळ कोणाकडूनही कटिंग आणून आपण लावू शकतो घरच्या घरी. काय करायचं हळद किंवा मग एलोवेरा अशा प्रकारे लावून घ्यायचा आणि 2 ते 3 इंच आतमध्ये अशा प्रकारे दाबून द्यायचं आहे. मातीमध्ये कुठल्याही प्रकारचं खत वगैरे काहीही टाकायची गरज नाही. फक्त आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे. भरपूर फर्स्ट टाईम पाणी टाकायचं आणि याला शेडमध्ये ठेवायचं, उन्हामध्ये ठेवायचं नाही. ब्रह्मकमळ तसंही थोडंसं शेमी शेडमध्ये किंवा मग असं झाडाखाली वगैरे ठेवलं तर खूप छान असं ग्रो होतं आणि हिरवंगार राहतं. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे कटिंग लावू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. आवडला असेल